अवघे काही तास उरलेले असताना मतदार राज्याला आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी पैसे वाटप होत असल्याचं समोर आलं। त्यावरून मोठा वाद झाला, तर कुठे राडे देखील झाले। नेमकं कुठे कुठे पैसे वाटणाऱ्यांचा भांडाफोड झाला आणि पैसे वाटपावरून कसं राजकारण तापलं, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील निवडणुकांची धिंडवडे काढणारी ही दृश्य आहे। जसजशी महापालिकेसाठी मतदानाची वेळ जवळ येऊ लागली आहे, तसतसं मोठ्या प्रमाणात मतदारांना करण्यात येत असलेल्या पैसे वाटपाच्या घटना उजेडात येऊ लागल्या आहेत। ही दृश्य आहेत कल्याण डोंबिवलीतली। भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढत असले तरी याच दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपावरून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत पैसे वाटपाच्या घटनांचा पूर आलाय। तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपने 3000ची पाकिटं मतदारांच्या घरी टाकल्याचे आरोप झाले। हे विशू पेडणेकर जे भाजपचे नगरसेवक आहेत, ते काय मंडल अध्यक्ष, कसले अध्यक्ष ते कुठल्या पदावर आहेत? हे बिनविरोध आलेले विशू पेडणेकर, त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटे घेऊन आलेत आणि ताईंचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिटे हे वाटत होते। मला माझी 4 वोटर इथे आहेत माझी, म्हणून मी आलतो इथे की स्लिप बिप आले आहेत का काय बघायला, म्हणून मी आलेलो आणि बाहेर उभा होता। मला माहिती पडलेलं की काय देणार आहे का, म्हणून मी उभा होतो, दुसरं काय नाही। डोंबिवलीच्या वॉर्ड 29 मध्ये शिवसेना भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते। इथे भाजपवर पैसे वाटपाचा आरोप शिवसेनेनं केल्यानंतर जोरदार राडा झाला, ज्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले। कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल। उद्या डीसीपी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे, आमचं तेच म्हणणं आहे। पैसे वाटप होते का पूजेला गेलेले, ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी जाऊन बघावं। ते सांगतील उद्या काही पण सांगतील, थोडं मान्य करणार आम्ही। पैसे वाटप हे कालही सांगतो, कालही पैशाचे वाटप हे शिवसेनाचे नितीन पाटील रविपाली करत होते। त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला पकडलं, त्याला मारलं, त्याच्या खिशात त्याच्या पिशवीत पैसे पकडे टाकली आणि तिथे पोलिसांना बोलून सांगितलं की हा पैसे वाटतो। कल्याण डोंबिवली शेजारील नवी मुंबईतही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। कोपरखैरणे गावात शिवसेनेनं पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपनं केला। यावेळी मारहाणीची देखील घटना घडली आहे। आता हे कमी की काय, तर सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबईतही पैशांचा खेळ पाहायला मिळाला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप अपक्ष लढणाऱ्या उमेदवारानं केलाय। तर मुंबईतल्या प्रभाग 124 मध्ये मध्यरात्री दोन्ही शिवसेना आपापसात भिडल्या। शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आणि त्यानंतर झालेल्या राड्यात काही शिवसैनिक जखमी झाले। मुंबईच्या वांद्रे प्रभाग 94 मध्ये माजी राष्ट्रवादी आमदार झिशान सिद्दीकींच्या उमेदवाराचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आता केवळ पैसे वाटपच नाही, तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचाही आधार राजकीय पक्षांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। पुणे आणि पिंपरीमध्ये आचारसंहिता पथकानं कारमध्ये मोठा दारू साठा जप्त केलाय। आता केवळ मुंबई आणि MMRA परिसरातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतर महापालिकांमध्येही पैसे वाटपाच्या अनेक घटना समोर आल्या। जळगावच्या प्रभाग 11 मध्ये शिवसेना उमेदवारांकडून पैसे वाटपाचे आरोप झाले, तर मिरजेत राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडी हे त्यांचे उमेदवार असलेल्या वडिलांसाठी बंगल्यात बसून पैसे वाटप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय। यावेळी दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। वादावादी झाली, त्यानंतर एकमेकांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवळला। त्यांना फक्त दादागिरी, रस्त्यावर आरडाओरडा केला की निवडणूक होती असं त्यांचा एक गैरसमज आहे आणि त्यातच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीने काहीतरी वर्तन करतायत। पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडे वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी,
त्यामुळं असं काही विषय नाही आहे. आणि पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास तिथं काय कुठं तर असतो. कारण आमचं घर टू घर संबंध आहे. पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाहीत. त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी खाज्या वसाहतमधील पंढरपूर चाळीमधील लोकांना बोलवून पैशाचं वाटप लाईन लावून सुरू केलं आणि त्याला प्रोटेक्शन काही तिथे असणारे पोलीस देत होते. हा प्रकार आकाश कांबळे यांनी निवडणूक भरारी पथकाला कळवून 1.5 तास होऊन सुद्धा ते भरारी पथक त्या ठिकाणी जायला तयार नव्हतं. लातूरच्या प्रभाग 11 मध्ये भाजप उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडून ठेवला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव होता. लातूरच्याच प्रभाग 18 मध्ये भाजप पदाधिकारी आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये जोरदार वाद झाला. भाजप कार्यकर्ते बॅगेत पैसे ठेवून मतदारांना वाटप करत असल्याचा आरोप झाला, तर काँग्रेसकडून दादागिरी होत असल्याचा दावा भाजपनं केलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी दमदाटी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आमचे शहर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री संजयजी गीर आणि आमचे कार्यकर्ते राजकुमारजी शेटे यांच्यावरती असा प्रकार झालेला आहे. माझ्या हाताला धरून त्यांनी ओढाण केली. त्या बॅगमध्ये बॅग माझी तोडण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना सांगत होतो काय पाहिजे तुम्हाला, मी बॅग दाखवतो बाजूला, मला सोडा. तरी देखील ते ऐकत नव्हते. फक्त त्यांचा उद्देश हा होता की एक व्हिडिओ करायचा आणि एक स्टंटबाजी करायची आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचा हा एक स्टंट होता असं मला माहिती. खरं तर निवडणुका या कुठल्याही आमिषाविना लढणं आवश्यक असतं. मात्र तसं होण्याऐवजी साड्या, दारू, मटण आणि नोटांचा धुरळाच या निवडणुकांमध्ये उडताना पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यापूर्वी त्यांची यादी व्हायरल झाली. त्यामुळे बेगमपुरा परिसरात मोठा गोंधळ उडाला. ही यादी तयार करणाऱ्याचं घर स्थानिकांनी शोधून काढलं आणि त्याच्या घरी जाऊन जाब विचारायला सुरुवात केली. या व्हायरल झालेल्या यादीचे स्थानिक तरुणांनी बॅनर देखील तयार करून परिसरात लावले सुद्धा. या यादीत बेगमपुरा भागातील कहार समाजाच्या अनेक रहिवाशांची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यादीत अनेक मृत व्यक्तींची नावं देखील समाविष्ट आहेत, ज्यांचं निधन होऊन अनेक वर्ष झाली.